अगं माझा नवरा तरी कुठे वेगळा होता? म्हणजे अगं तुझ्या काळात तुला असला नवरा मिळालाय, मग माझ्या काळात तर मला कसला मिळाला असेल? अगं विचार कर की जरा. पण केलं की नाही सण, शेवटपर्यंत गाडा ओढला संसाराचा. अगं दुसरं काय करणार होती मी? ना शिकली होती ना माझ्यात कसली हुशारी होती. जरी हुशारी असती तरी एकट्या बाईला कसं जगून दिलं असतं या लोकांनी. पण म्हणून बाईनं असल्या नवऱ्याचं सगळं सहन करत बसायचं? तिला तिचा काय स्वाभिमान नसतो? अगं बाईला कसला आलाय स्वाभिमान आणि अभिमान. अगं आमच्या जमान्यात तर हा विचार बी करत नव्हत्या बायका. आणि जगायचं म्हणलं तरी लेकरासाठी आणि नवऱ्यासाठी. मग नवरा कसं का असना, पण त्याच्यामुळं डोक्यावर छप्पर आणि समाजात इज्जत असते ग. आजी पण आता काळ बदललाय. अगं काळ बदललाय म्हणून तू काय नवरे बदलत फिरणार नाहीस का? पुरुषाची जात सगळीकडे एकच असते. अगं तू कोणाकोणावर विश्वास ठेवणार आहेस? त्यापेक्षा नशिबाने ज्याची गाठ बांधले ना, अगं त्यालाच सांभाळून ठेव पोरी. ते कसं? अगं नवरा दुसऱ्या बायकाच्या नादी लागायच्या आधीच त्याला ताब्यात ठेवायचं असतं बायकाने. त्याला असं मोकळं नसते सोडायचं. किती झालं तरी बाईला अशी समाजामध्ये जगू शकत एकटी. हे बघ, नवरा नाही तर कुणी बी नाही बघ, हे ध्यानात ठेव नेहमी. पोरी लय माया आहे बघ तुझ्यात. अगं भुकेलेला जेवण घालणं यासारखं दुसरं पुण्य नाही बघ. तू माझ्या नातीसारखी आहेस. हे बघ तुला एक सांगते, अगं संसारासारखं सुख नाही. अगं मोडणं लय सोपं असते, पण टिकवणं लय अवघड असते ग. तेवढं जमलं तर बघ जरा. हा सगळा खटाटोप त्यासाठीच ते चाललाय. आजी, हा ही पाण्याची बाटली तुमच्याकडे राहू दे. थांबा. हे घ्या, ठेवा तुमच्या जवळ, लागतील तुम्हाला. नको पोरी, आधी तू लय केलीस माझ्यासाठी. आजी आपण दोघींनी एकमेकींसाठी केलंय, त्यामुळे हे पैसे तुमच्या जवळ ठेवा. नात म्हणालात ना, मग नातीचं मन दुखवू नका. आणि काळजी घ्या. सुखी राहा पोरी, लय उपकार झाले बघ तुझे.